आत्राम आपल्या शाळेतील सुटकेसरचे मित्र तुलसीधर जोशी यांचा सत्कार सई मोरे आणि श्रद्धा साळुंके करतील. गोरख सुटके यांच्याबरोबर मी आज चलबुर्गा या गावी आलो. या गावी आल्यानंतर आपल्या जिल्हा परिषदेची शाळा जी चलबुर्गा प्राथमिक विद्यालय आहे ते बघून खूप आनंद वाटला. कारण शाळेला ग्राउंड खूप मोठा आहे, शाळेची स्वच्छता छान आहे, शाळेमध्ये बगीचा केलेला आहे. आणि आत्ताच माझा जे सत्कार केलेली मुलगी तिचं संभाषण कला बघितल्यावर मला खूप आनंद वाटला. ग्रामीण भागामधून एवढं छान प्रकारे त्या मुलीनं माझी ओळख करून सर्व विद्यार्थ्यांना दिली, त्याचा मला मनापासून आनंद झाला. आपल्या शाळेमध्ये चांगले विद्यार्थी घडो, संभाषण कला, क्रीडा सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी प्रगती करावी. कानपूर, IIT, NIT समजा जे काही मोठमोठे इन्स्टिट्यूट आहेत शिकण्याच्या, जे की IAS ऑफिसर होणार किंवा मोठमोठे कंपन्यामध्ये तुम्हाला पॅकेज मिळणार आहेत, तर ते असला न्यूनगंड अजिबात पाळायचा नाही. कारण प्रत्येकाला परमेश्वरानं बुद्धी दिलेली आहे. तुम्ही मन लावून जोही अभ्यास कराल ते मन लावून अभ्यास करा. त्या अभ्यासामधून तुम्हाला तुमची उत्तमोत्त प्रगती होईल. पण अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही, तर शॉर्टकट जमणार नाही. अभ्यास करावाच लागतो. आणि खेडेगावात राहतो म्हणून आपल्या मोठ्या कॉलेजला नंबर लागणार नाही असं मनात मानायची काही गरज नाही. कारण तुमचा कुठेही तुम्ही अभ्यास केला तर कुठलाही विद्यार्थी कुठेही ह्याला लागू शकतो. आता माझा मुलगा मराठी मीडियम शाळेमध्ये होता चिंचवडला. त्यानं 9वी-10वी पर्यंत सर्वसाधारण 70-75, 70-78 असे मार्क राहायचे. पण 11वी-12वीला त्यानं जी मेन्स आणि जी ॲडव्हान्सच्या परीक्षा असतात, जे की IIT लागण्यासाठी त्या परीक्षा सेंट्रल गव्हर्नमेंट घेतं, भारत सरकार घेतं. त्या मराठी शाळेचा विद्यार्थी असून सुद्धा त्यानं IITची परीक्षा दिली, महाराष्ट्र म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटची, भारत सरकारची. त्याच्यामध्ये त्याचा देशामध्ये 1001 रँक आला आणि त्याचे ॲडमिशन IIT कानपूर एरोस्पेसला झालं. एरोस्पेस म्हणजे काय, हे जे आपण हेलिकॉप्टर आहे, यान आहे, विमान आहेत, त्याचा तंत्रज्ञ, त्याचं सगळी माहिती शिकणार त्या IIT मधून. आता कसं आहे, 4 प्रकारची इंजिनिअरिंग असते. एक IIT मधून इंजिनियर होतो, एक NIT मधून इंजिनियर होतो, एक महाराष्ट्र शासनाची जी गव्हर्नमेंट कॉलेज आहे त्याच्यातून इंजिनियर होतो, आणि एक संस्थेतून इंजिनियर होतो. जसं तुमची अभ्यास असेल, जसा तुमची रँक असेल, त्याच्यानुसार तुम्हाला ही कॉलेज मिळत जातात. समजा एक खूप हुशार आहे त्याला IIT मिळतं, त्याच्यापेक्षा रँक कमी आली तर त्याला NIT मिळतं, त्याच्यापेक्षा रँक कमी आली तर त्याला गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज मिळतं, त्याच्यापेक्षा रँक कमी आली तर त्याला संस्थेची जी इंजिनिअरिंग कॉलेज असते त्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये त्याला ॲडमिशन मिळतं. माझी सर्वांना विनंती आहे की तुम्ही अजिबात मनात न्यूनगंड बाळगायचा नाही की आपण खेड्यातले आपली प्रगती कशी होईल, बोलताना घाबरायचं नाही. आपली जी भाषा आहे, ज्याही भाषेत आपण बोलतो ते आत्मविश्वासानं बोलायचं आणि जे काय मनातलं कमी शब्दामध्ये आपलं म्हणणं मांडायची प्रॅक्टिस करा, सवय करा. तुमची उन्नती होईल, प्रगती होईल. आणि न्यूनगंड बाळगू नका. खूप अभ्यास करा, व्यवस्थित अभ्यास करा. एवढंच मी सांगून माझे 2 शब्द